तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदुरा जळगाव जामोद रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 161 वर झाडेगाव परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निरपराध वाहनधारकांचे जीव जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। डिव्हायडरवरील स्ट्रीट लाईट्स व दिशादर्शक फलक नसल्यामुळे या भागात वारंवार अपघात घडत आहेत। स्थानिक ग्रामस्थांच्या मते या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित विभाग व अभियंता दरम्यान दयाराम कासले यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ठेकेदाराला आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पत्र देण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात ना ठेकेदाराकडून काम सुरू झाले आहे ना संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे केवळ कागदोपत्री पत्रव्यवहार करून जबाबदारी टाळली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान 30 मार्च 2026 रोजी गोडेगाव येथील सचिन हुरसाळ या तरुणाचा याच ठिकाणी अपघातात मृत्यू झाल्याने संतापाचा कडेलोट झाला। वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रशांत तायडे माजी सरपंच, रामरतन चोपडे विद्यमान सरपंच, सोपान ठाकरे माजी सरपंच, आनंदा ठाकरे माजी सदस्य, सचिन अवसार, राजीव देशमुख, विठ्ठल पिसे, ज्ञानू चोखंडे, ज्ञानेश्वर ठाकरे, मनोज तायडे आदी ग्रामस्थांनी केला असून प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, झाडेगाव। क्रमांक 161 येथे झाडेगाव येथे जे डिवायडर आहेत, या डिवायडरला लागत जे स्ट्रीट लाईट 3 स्ट्रीट लाईट आहेत, ते अपघातामध्ये स्ट्रीट लाईट तुटून गेलेले आहेत। त्या अनुषंगाने या डिवायडरवर कुठलीही दिशादर्शक किंवा कुठलेही इंडिकेटर किंवा कुठल्याही परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या विभागाअंतर्गत कोणतेही दिशादर्शक लावले नाही। त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून इथे अपघातांची एक शृंखलाच निर्माण झालेली आहे। आतापर्यंत इथं 25 जणांचे अपघात होऊन त्यामध्ये अनेकांचे जीव त्यांना गमावा लागलेले आहेत। नुकताच काल एक गुरसाड येथील युवकांचा मृत्यू इथं झालेला आहे। नॅशनलाइज हायवे अभियंत्यांची आम्ही वारंवार या संदर्भात तक्रारी, व्हॉट्सअपला मेसेज, त्यांना प्रत्यक्ष फोन करून सदर घटनेसंदर्भातचं गांभीर्य आम्ही त्यांच्या कानावरती टाकले, परंतु संबंधित रोडचा ठेकेदार हा उर्मटपणाचा आहे आणि आम्ही त्याला पत्र देऊन सुद्धा तो काम करत नाही, म्हणून हात झटकून संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। आम्ही गावकऱ्यांनी संबंधित ठिकाणी दिशादर्शक लावण्यासाठी स्वखर्चाने लावण्यासाठी आम्ही तयार झालो आहेत, परंतु तो लाईट, ती यंत्रणा आणि ती सामग्री आम्हाला कुठे उपलब्ध होते हे बी अभियंत्यांनी आम्हाला त्या संदर्भात अवगत केले नाही। तेव्हा आमची हायवे अधिकाऱ्याला विनंती आहे की आपण त्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सदर ठिकाणी दिशादर्शक किंवा ज्या काही उपाययोजना ह्या तात्काळ कराव्या, अन्यथा यानंतर झालेल्या अपघातानंतर आपणास मृत्यू कारणीभूत समजून आपल्यावर, अभियंत्यावर तसेच संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही यानंतरची पावले उचलणार आहेत। जर आज राठोड साहेबांनी आम्हाला विनंती केली आणि शब्द दिला की आम्ही 2 दिवसामध्ये इथे उपाययोजना करू, यांनी जर 2 दिवसात पर्यायी स्वरूपात उपाययोजना केला नाही तर आम्ही गावकऱ्याच्या वतीने मोठं आंदोलन छेडू। त्या आंदोलनापासून उद्भवणाऱ्या परिस्थितीत संबंधित विभाग जबाबदार राहील याची यांनी नोंद घ्यावी। संबंधित सर्व या रोडचे जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार विनंती केली आणि सांगितलं की बाबा इथे डिवायडर आहे, डिवायडरच्या अलीकडचे 3 खांब तुटलेले आहे आणि येणारे वाहनं जे आहेत हे या डिवायडरच्या अंदाजानुसार चालतात आणि त्या खांबापासून डिवायडर पकडतात। त्यामुळे या ठिकाणी एखादे दिशादर्शक रेडियम किंवा लाईट लावणं खूप महत्त्वाचं आहे। इथे आजपर्यंत जवळपास 15 ते 20 ॲक्सिडेंट झाले, 2-3 गाड्या केल्या, गावातल्या लोकांनी त्याचे जीव वाचवले। म्हणून संबंधितांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीने, सरपंचाच्या वतीने, सर्वांच्या वतीने विनंती आहे की इथे लक्ष घालावे आणि इथे होणारे अपघात हे टाळावे, यासाठी आपण त्वरित कोणती तरी कारवाई घ्यावी। नाही अन्यथा गावकऱ्यांच्या माध्यमातून सरपंचाच्या वतीने आणि सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने एखादं आम्ही आंदोलन उभं करू आणि उपोषण मांडू। म्हणून सर्वांनी या गोष्टीची दखल घ्यावी अशी आमची शासकीय विभागाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला आमची विनंती आहे। सरपंच या नात्याने गावकऱ्यांच्या वतीनं कळवितो की जळगाव जामोद रोडवर झाडेगावच्या नजीक जो डिवायडर आहे त्यामुळे जवळपास 20 ते 25 ॲक्सिडेंट झालेले आहे आणि कार्यकारात गोडेगाव येथील सचिन हुरसाळ नावाचा 25 वर्षाचा युवक मृत्युमुखी पडलेला आहे। त्या संदर्भाने इथं दिशादर्शक फलक किंवा रेडियमचं एक लाईटची व्यवस्था करण्यात यावी, तात्पुरत्या स्वरूपात न करता कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी। तसेच जळगाव नांदुरा रोडला लगत जे आपले डिवायडरचा जो भाग आहे तो भाग एकदम कट केलेला आहे, तरी त्याचा रुंदीकरण करून
कट पॉईंट जवळपास अंदाजे 50 फुटापर्यंत वाढवण्यात यावी अशी गावकऱ्यांच्या वतीने मी कळवितो व तात्पुरतं तरी लवकरात लवकर हे मार्गी लावण्यात यावे अशी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मी विनंती करतो.